स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले ज्या पद्धतीने कार्य केले तेच कार्य आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपले भविष्यामध्येही काम सोडवले जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी नागरिकांना दिला। जेऊर येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, मधुकर मगर, धर्मनाथ आव्हाड, संदीप कर्डिले, डॉक्टर मीनानाथ दुसुंगे, डॉक्टर राजेंद्र ससे, मधुकर मगर, दत्ता तापाकिरे, बबनराव आव्हाड, सरपंच ज्योती तोडमल, उपसरपंच अनिता बनकर, सोमनाथ हरेर, राजू दारकुंडे, सुनील पवार, उद्धवराव मोकाटे, बंडू पवार, बाळासाहेब वाघ, वसंत शिंदे उपस्थित होते। यावेळी कर्डिले म्हणाले, जेऊर व परिसरासाठी स्वर्गीय आमदार कर्डिले यांनी मोठ्या प्रमाणात कामे मंजूर केले। जेऊर ग्रामस्थांना मी शब्द देतो की भविष्यातही जसे साहेब कुठली गोष्ट कमी केली नाही, शब्द होऊन दिला नाही, तसंच भविष्याच्या वाटचालीमध्ये कुठल्याच गोष्टीला माझ्याकडून कमी राहणार नाही हा शब्द देतो। 30 ते 40 वर्षात साहेबांनी जनतेच्या मार्फत संपत्ती कमावली, आज ती संपत्ती जपण्याचे काम मी करणार। जनतेच्या सोबत जी गाठण बांधून गेले ती गाठण घट करणार। यावेळी सूळ म्हणाले, बुऱ्हाणनगर घोसपुरी पाणी योजनेच्या माध्यमातून नगर तालुक्यामध्ये महिलाच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले। नगर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या मुख्य जनावरांचा प्रश्न तयार झाला। त्यावेळी प्रत्येक गाव तिथे छावणी दिल्या। त्यांना राज्यामध्ये छावणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी उपाधी मिळाली। वीज, पाणी, रस्त्याचा प्रश्न सातत्याने त्यामध्ये लक्ष घातलं। प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी, सभा मंडप, ग्रामपंचायत कार्यालय, बंधारा आहे का नाही ते स्वतः पाहणी करून स्वतःच त्या ठिकाणी ते काम टाकून ते मंजूर करून आणायचे। चिंचोडी पाटील येथे उपबाजार समितीसाठी 12 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून दिलं आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले। अतिवृष्टी झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला। शेतकऱ्याला 8,000चा भुसार त्या ठिकाणी 30,000 रुपये करून देण्याचे काम त्यांनी केलं। आपण सर्वांनी साहेबांना कुटुंबातल्या सदस्यापेक्षा जास्त प्रेम दिले। वेळोवेळी जिथं जिथं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याची वेळ येईल त्यावेळी मला अनुभव आहे की या जेऊर गाव आणि गटाने साहेबांना न्याय मिळवून दिलेला आहे। साहेबांचं देखील आपल्या जेऊर गावावरती इथल्या प्रत्येक एक व्यक्तीवरती अतिशय कुटुंबासारखे ऋणानुबंध जोडले गेले होते। साहेबांनी इथला कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठलंही काम कुणी घेऊन येऊ तर असं मला तरी आठवत नाही की इकडल्या भागातलं कुणी आलं आणि साहेबांच्या तोंडातून शब्द नाही म्हणून आलाय। एवढं प्रेम तुमच्या सर्वांवरती साहेबांचं असायचं। आज जरी आपल्यामध्ये ते नसले तरी पण आपल्या सर्वांवरती त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि त्यांचा आपला आत्मा आपल्या सगळ्यांमध्ये आहे। आज तुमच्या समोर भाषण करत असताना प्रत्येक वेळी सेकंदाला त्यांची आठवण मनामध्ये येते। कारण की त्याला प्रत्येक माणूस आम्ही लहानपणीपासून पाहत आलोय की साहेबांसोबत प्रत्येक क्षणोक्षणी मला बघायला मिळालंय। आज त्यांची कारकीर्द, त्यांनी जे केलेले कामं, त्यांचा सहवास, प्रत्येकाशी संबंध हा आज प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी त्याचा सहवास होतोय। निश्चित आपण सर्वांनी गेल्या 25 दिवसापासून हे 25 दिवस म्हणजे आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस आणि या दिवसामध्ये आपण सर्वांनी मोठा आधार, मोठं प्रेम, मोठा आशीर्वाद आणि मोठी ताकद आणि साथ मला व माझ्या कुटुंबाला दिलेली आहे। म्हणून नक्कीच आपल्या सर्वांचं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांचा ऋणी असेल। कारण की आपण जे प्रेम साहेबांवर करत आलात त्याची किंमत कुठल्याच गोष्टीमध्ये करू शकत नाही। आणि आज हे करत असताना केवळ या गोष्टीकडे पाहून करतोय की साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत
वर्षभरापासून आपल्याला माहिती आहे की मणक्याचं ऑपरेशन झालं होतं. कुठेही ऑपरेशन करायच्या आधी चौकशी करायची वेळ आली तर साहेब ह्या गोष्टीची चौकशी कमी करायची की शरीराचं पुढं काय होईल, आराम केल्याने शरीराला कसा फरक पडेल हा विचार करण्यापेक्षा साहेबांच्या मनामध्ये हाच विचार होता की मला बाहेर फिरायला कधीपासून चालू करता येईल, लोकांमध्ये माझं कार्य कधीपासून चालू करता येईल, मला बाहेर बसून जनता दरबारमध्ये लोकांचे प्रश्न कधीपासून सोडवता येतील, हा त्या डॉक्टरला कायम त्यांचं सांगणं असायचं. कारण की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये मला तरी आठवत नाही की त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आवड तुम्हाला सोडून कोणती दुसरी गोष्ट त्यांना आवडत होती. आज खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये साहेबांचं मला चित्र बघायला मिळतं. आज ते आपल्या मध्ये नाहीत पण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या आहेत. नक्की भविष्याच्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीने 30-40 वर्षात आपण सर्वांना साहेबांनी जसं प्रेम दिलं, साहेबांचा घरचा दरवाजा कायम उघडा असायचा सर्वांसाठी, तेच भविष्याच्या वाटचालीमध्ये मी आता साहेबांना स्मरण करून सांगतो की आपल्यासाठी दरवाजा साहेबांचा कायम उघडा आहे. आपण कुठलेही प्रश्न आणले, कामं आणले, समस्या आल्या, सार्वजनिक असू, कौटुंबिक असू, कोणाचं वैयक्तिक असू, सदैव साहेबांनी ज्या पद्धतीने कार्य केलंय तेच कार्य आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपले भविष्यामध्येही कामं सोडवल्या जातील हा विश्वास या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना देतो. आणि भविष्यात नक्कीच ज्या पद्धतीने साहेबांनी या गावावरती, या परिसरावरती, गटावरती प्रेम केले, त्यापेक्षाही माझा प्रयत्न राहील की साहेबांना ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी जास्त करायच्या. म्हणून साहेबांना या गावावरती, गटावरती अत्यंत घरासारखं प्रेम होतं. कारण की महाराष्ट्रात किंवा कुठलंही इलेक्शन असो, कुठेही गेले की जीवर म्हणलं का साहेबांचं घर मानलं जात होतं. म्हणून नक्कीच भविष्यात आपल्या सर्वांना देखील माझा हा प्रयत्न आहे की साहेबांना ह्या गोष्टीमध्ये आनंद होता, म्हणून आनंद ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये 100% माझा हा प्रयत्न राहील की साहेबांपेक्षाही ह्या गावावरती आणि गटावरती माझं प्रेम असेल. आणि नक्कीच हा परिवार साहेबांनी जो तयार केलाय, हा परिवारच भविष्याच्या वाटचालीमध्ये आपला परिवार हा अशाच पद्धतीने एक संघटित राहील आणि भविष्याची वाटचाल करेल. आज किती मनामध्ये त्रास होत असला किंवा त्यांची आठवण येते, पण माझा नक्की आपल्याला एवढा विश्वास तुम्हाला मी देतो की आपल्याला अशी कधी कुठली वेळ येऊन देणार नाही की आपल्याला साहेबांची कमी भासेल. प्रत्येकाला आठवणी येत्या, पण कामाच्या स्वरूपात साहेबांनीच काम आमचं केलं असंही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भविष्याच्या वाटचालीमध्ये देखील असंच राहील एवढा हा विश्वास मी देतो. आपल्या जीवरला व परिसराला आज आता साहेबांनी जे कामं मंजूर करून आणले होते, शेवटपर्यंत साहेब काम करत राहिले. अशा जीवरसाठी 3,25 लाख रुपयाचे आज आपण लोकार्पण आणि भूमिपूजन करतोय. भविष्यात विकासाचा प्रवास आपला साहेबांना मनामध्ये स्मरण करून असाच चालू राहील. आणि आपल्या जीवर गावाला व परिसराला मी शब्द देतो की भविष्यातही जसं साहेब कुठली गोष्ट कमी केली नाही, शब्द पडून दिला नाही, तसं तुम्हाला भविष्याच्या वाटचालीमध्ये कुठल्याच गोष्टीला माझ्याकडून कमी राहणार नाही हा शब्द आणि विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो. सर्वांचे पुन्हा एकदा मी ऋणी आहे की आपण ह्या दिवसामध्ये मला मोठी साथ देतात, ताकद देतात. घरातल्या मुलावानी प्रेम आपल्या सर्वांचं माझ्यावरती आहे. कारण की जे 30-40 वर्ष साहेबांनी जी जनतेच्या मार्फत संपत्ती कमावली, आज ती संपत्ती साहेब मला या जनतेच्या सोबत गाठण बांधून गेलेत.
पण नक्कीच ही गाठण सदैव अशीच आपली राहील आणि भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला साहेबांचंच गावं, हे साहेबांचाच गट, साहेबांचेच गावं, साहेबांचाच मतदारसंघ म्हणून भविष्यातही अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना साहेबांचेच माणसं म्हणून कुठेही तुम्ही भविष्यात महाराष्ट्रातही गेले कर्डिले साहेबांचे माणसं म्हणूनच आपल्याला सगळ्यांना ओळख राहील. यासाठी मला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न आणि 100% मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या आधारावर करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानून सगळ्यांचे मी ऋणी आहे. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. अनेक मान्यवरांनी सांगत असताना अक्षयदादांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, अक्षयदादांना साथ दिली पाहिजे, हे तर 100% सत्य आहे. गेल्या 95 साली ज्यावेळी साहेब आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर साहेबांना ज्यावेळी अपक्ष म्हणून आपण सर्वांनी जीवाचं रान केलं, विशेषतः या जेऊर गटाने त्यांचा उगम केला आणि त्यांना नगर नेवासा मतदारसंघाचा आमदार केलं. आमदार झाल्यानंतर ज्यावेळी सेना BJPचं सरकार आलं, मुंडे साहेबांकडे साहेब त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी एकच मागणी केली, मला मंत्रिपद नको, परंतु माझा ताणलेला तालुका, माझा दुष्काळी तालुका, आमच्या असणाऱ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा असणारा हंडा त्या ठिकाणी आपण उतरवला पाहिजे आणि बुऱ्हाणनगर योजनेसारखी 44 गावची योजना मला माझ्या तालुक्यात द्या, याची मागणी साहेबांनी त्या ठिकाणी लावून धरली आणि नगर तालुक्यामध्ये माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केलं. हे काम करत असताना सातत्याने त्यांच्या पायाला भिंगरी होती. आपल्या सर्वांना ते काही सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण बघितलेलं आहे, छावणी मंत्री म्हणून सुद्धा ज्यावेळी आपल्या नाथ तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या मुख्य जनावरांचा प्रश्न तयार झाला, त्यावेळी साहेबांनी एक सातत्याने प्रत्येक गाव तिथे छावणी देण्याचा कार्यक्रम ठिकाणी केला आणि त्यांना राज्यामध्ये छावणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी उपाधी मिळाली. आपल्या गोरगरीब जनतेला, दीनदलित जनतेला आपण काय काय सुविधा देऊ शकतो, विजेचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, त्या रस्त्याचा प्रश्न असन, शाळेचा प्रश्न असन, सातत्याने त्यामध्ये लक्ष घालणं हे साहेबांचं काम असायचं. आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगण्यापेक्षा साहेबच त्या गावामध्ये स्मशानभूमी आहे का नाही, सभा मंडप आहे का नाही, ग्रामपंचायत कार्यालय आहे का नाही, बंधारा आहे का नाही, ते स्वतः करून स्वतःच त्या ठिकाणी ते काम टाकून ते मंजूर करून आणायचे. असं इतकं बारीक लक्ष देणारा आमदार भविष्यात कधी होणार नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी साहेबांनी निर्माण करून ठेवली. हे काम होत असताना आज सकाळीच मी सांगितलं, बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळी मार्केट कमिटीची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर चिचुंडी पाटील आणि त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांना शब्द दिलता, साहेब म्हणले निवडणूक झाल्यानंतर मी या परिसरामध्ये एक उपबाजार समिती निर्माण करीन. आणि आजारी असताना देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि 12 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करून दिलं. आणि आपण सर्वांच्या साक्षीने सप्टेंबरमध्ये त्याचं त्या उपबाजार समितीचं भूमिपूजनही केलं. हे होत असताना खाजगीमध्ये चेअरमन साहेबाला, नानाला, मगर साहेब असतील, दादा असतील, सर्वांना सांगितलं गेलं की मला हे झाल्यानंतर जेऊर पंचकृषीमध्ये सुद्धा एक उपबाजार समिती त्या ठिकाणी झाली पाहिजे. मला त्या शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ते सुद्धा स्वप्न आपल्याला भविष्य काळात त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे. हा असणारं साहेबांचं सातत्य, विशेष करून आताच आपण बघितलं असं, लोकसभा झाल्यानंतर ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी विशेषतः साहेबांनी अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुधाला भाव आपण दिले पाहिजे. आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी लाडकी बहिणीसारखी योजना त्या ठिकाणी आणली पाहिजे. शेतकऱ्यांना PM किसान असन, CM किसान असन या माध्यमातून काहीतरी योजना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. हे सगळे साहेबांचंच त्या ठिकाणी सांगणं होतं. प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर दुधाला भाव वाढवण्याचं काम सुद्धा आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या कानावर घालून त्या ठिकाणी वाढवून देण्याचं काम केलं. हे होत असताना आताच आपण बघितलं, आता साहेब जाण्याच्या अगोदर एक 8 दिवसापूर्वी त्यांनी IB-ला एक त्या ठिकाणी प्रेस घेतली आणि ज्यावेळी अतिवृष्टी झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी काहीतरी मिळालं पाहिजे, अतिवृष्टीमध्ये शेतकरी वाहून गेला, त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून शासन दरबारी पाठपुरावा केला आणि 22 तारखेला त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या नावावरती पैसे आले. पुन्हा ज्यावेळी आता
भरण्यासाठी जे पैसे लागत होते 2 हेक्टरपर्यंत, त्यांचे सुद्धा कालच्या काही लोकांच्या खात्यावरती 10,000 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी कालच्याला पैसे वर्ग झाले. असं सातत्याने बारीक सारीक लक्ष त्या ठिकाणी फार संजय गांधी पासून आता राजभाऊ आहेत. संजय गांधीचं ज्यावेळी एखाद्याचं डोलाचं प्रकरण असन किंवा एखाद्याचं रेशन कार्डचं प्रकरण असन, एखाद्याचं घरकुलाचं प्रकरण असन, हे सुद्धा एकदम आमदार साहेब म्हणून नाही पण एक सरपंच नात्याने इतकं बारकाईने ते काम त्या ठिकाणी करत असत. असं हे उमद नेतृत्व. आता गेल्या 1 वर्षभरापासून त्या ठिकाणी साहेब मणक्याचं ऑपरेशनमुळे त्या ठिकाणी आजारी होते, परंतु त्यांनी त्यांच्या आजारपणाची दखल न घेता डॉक्टरांनी सांगितलं का आपण बेड रेस्ट जास्त प्रमाणात घेतली पाहिजे. परंतु साहेब सांगायचे की मला बेड रेस्ट पेक्षा मला जनतेत गेलेलं आवडेल, मला समाजात गेलेलं आवडेल, मला माणसाशिवाय करमत नाही, मला त्यांचं व्यसन लागलेलं आहे. त्यांनी अक्षयदादा असतील, संदीपदादा असतील, सर्व कुटुंब असन यांना वेळ कमी दिला, पण आपल्या सातत्याने ते रमले. विशेषतः घरी झोपते तेवढं साहेब होते, परंतु इतर वेळी सातत्याने सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते आपल्यात असायचे. असा नेता त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला लाभलेला, आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला एक विस्थापितांचा ते नेते होते. ते प्रस्थापितांना त्या ठिकाणी शह देत होते. विशेष करून जिल्हा बँक सारख्या ठिकाणी चेअरमन म्हणून ज्यावेळी ते काम करायला लागले, संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करायला लागले आणि आपल्या असणाऱ्या शेतकऱ्याला 8,000चं भुसार त्या ठिकाणी 30,000 रुपये करून देण्याचं काम त्यांनी केलं. कोरोनाच्या काळामध्ये खेळतं भांडवल त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला 1.5 लाखापर्यंत कसं मिळेल यासाठी त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं. आमच्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केली. साहेबांचे काम सांगाव तेवढे थोडेच आहे, परंतु दुर्दैवाने साहेबांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने आज जे काही दादा असतील, सर्व कुटुंब असतील, आपले सर्वच ग्रामस्थ असतील, सर्वांच्याच वरती त्या ठिकाणी एक मोठा आघात झालेला आहे. परंतु हा आघात बाजूला ठेवून जसं साहेबांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, सातत्याने गाडीमध्ये 30-35 वर्ष रात्रंदिवस प्रवास केला, म्हणून स्वतःचा जीव त्या ठिकाणी खिळखिळा झाला, हाडं खिळखिळे झाले आणि म्हणून मणक्याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही बघितलं असेल, काल सुद्धा पुनर्वसन भागामध्ये जवळपास साहेबांच्या माध्यमातून 28 कोटी रुपयाचे काम त्या ठिकाणी मंजूर झाले. राऊरी तालुक्यामध्ये जे पश्चिम भागात गाव आहे त्या ठिकाणी 28 कोटी रुपयाची प्रमा मिळाली. तसेच या पूर्वेमध्ये आताच दादांनी आणि नामदार साहेबांनी त्या जे काय वांबुरी सारीचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. 15 कोटी रुपये त्या ठिकाणी साहेबांच्या पत्रावरती मंजूर झाले. आजारी असताना सुद्धा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणं, मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करणं, गावातील स्थानिक कार्यकर्त्याला सातत्याने विश्वासात घेणं, ह्या गावात काय चाललं, त्या गावात काय चाललं, कोणतं विकासाचं काम केलं पाहिजे यासाठी लक्ष देणं, एवढं मोठं भरीव काम करण्याची सवय साहेबांना असल्यामुळं 8-9 महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा जवळपास 3.25 कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिला. असं काम पुन्हा होणे नाही, परंतु आपण जे काय त्यांनी स्वतःच्या शरीराचं झीज करून घेतली आणि जनतेसाठी पूर्ण वाहून घेतली, म्हणून आपण त्याची उतराई होण्यासाठी आपले असणारे युवा नेते, त्यांचे सुपुत्र की ज्यांना आपण साहेबांच्या रूपात त्यांच्याकडे बघतो, म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही देता जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन, विशेष करून विधानसभा असन, त्यासाठी सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांना पाया पडून विनंती आहे, सर्वांनी मतभेद विसरून जसे आपण 95 साली साहेबांच्या सोबत होता तसे पुन्हा या जिल्ह्याला आणि या राज्याला दाखवून द्या. जशी 2024ची निवडणूक साहेबांनी केली आणि त्याचा आदर्श फडणवीस साहेबांनी सुद्धा घेतला की कर्डिले साहेब काय जादू केली, कशी इतक्या मतांनी तुम्ही निवडून आले. अशाच पद्धतीने अक्षयदादाचा विजय होताना सुद्धा एक उच्चांकी पद्धतीने त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे आणि राज्याची त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे, राज्याने त्याची दखल घेतली पाहिजे, अशी विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. आपण ते नक्कीच कराल असं मला त्या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो आणि आपण हे केल्यानंतर आपल्या आदरणीय साहेबांना तीच आदरांजली श्रद्धांजली ठरण असं मी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वेगवेगळ्या कामांचं स्वरूप ते जाणून घेत आहेत, कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरोखर अक्षयदादा तुम्ही जे काम करतात त्याला नक्कीच सलाम. ही जी घटना झाली खरोखर दुःखद घटना होती, तरी पण अक्षयदादांनी जनतेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि जनता दरबार चालू केला. जनता दरबारामध्ये ते विविध प्रकारचे प्रश्न सोडवतात. साहेबांप्रमाणेच लाव रे फोन हे त्यांचं साहेबांचं
असं जे वाक्य आपल्याला प्रचलित होतं अगदी त्याच स्टाईलने अक्षयदादा काम करत आहेत. इव्हन मधल्या काळात साहेब आजारी होते त्याही काळात अक्षयदादांनी जी धुरा सांभाळली, जी कामं केली की त्यामध्ये अनेक कामं आहेत ज्याचा उल्लेख मी आज करू इच्छितो. की जसं जीवरगावमध्ये रेशनचा विषय होता, दादांपुढे हा विषय आपण मांडला आणि दादांनी मोठ्या अगदी कमी वेळात जीवरमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा कॅम्प लावून, म्हणजे रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असतील, या सर्व गोष्टींची लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी हा कॅम्प लावला आणि त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले. आज बऱ्यापैकी लोकांचे कुपन चालू झालेले आहेत. ज्यांचे चालू झाले नाहीत त्यात त्यांच्या आधार कार्डाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चालू झाले नाहीत. बाकी प्रशासकीय स्तरावर सुद्धा अक्षयदादांनी एक अगदी शिताफीने किंवा एक जसा अनुभवी माणूस त्याच पद्धतीने अक्षयदादांनी प्रशासनाशी संवाद साधला आणि आपले प्रश्न लावून मार्गी लावलेले आहेत. माननीय शिवाजीराजे कर्डिले यांना जिल्हा परिषदला उभं राहायचं होतं आणि दादा पाटलांनी त्याला तिकीट नाकारलं. त्यानंतर इथं भास्कर मगर असतील, जुन्यामधले शामराव विद्यार्थी असतील, विकासरावजी कोथंबिरे असतील, अनेक सहकारी मित्र आहेत आमचे जुने. साहेब इथं आले म्हणले असं झालं तर आम्ही मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये छोटी सभा घेतली, बरोबर सर, आणि साहेबांना सांगितलं आपल्या जिल्हा परिषद लढायची. त्यानंतर साहेबांना आम्ही विनंती केली तुम्ही जिल्हा परिषद लढा, तुम्ही जिल्हावरती. नाही आपल्याला मगर साहेबाला जिल्हा परिषद लढायची. तर भाऊसाहेब काही तयार होत नव्हते. आम्ही भाऊसाहेबाला ते जिल्हा परिषदला उभं केलं आणि त्यावेळेस आपण एक जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती निवडून आणल्या. त्या काळातील जे आमचे जुने सहकारी मित्र होते त्यातल्या आता कमीत कमी 30-40% आमच्या हयात आहेत. तर मी अक्षयदादाला एवढं सांगू इच्छितो, या पुढच्या काळामध्ये जीवर कडक कोणत्याही पद्धतीत तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. आजपर्यंत आमच्या गावामध्ये जे हेवेदे होते आम्ही गावापुरतेच ठेवतो, गावात इलेक्शनला संपून टाकतो. तर साहेबाच्या बाबतीमध्ये प्रत्येकजण कुठल्याही प्रकारचे माघार घेत नाही किंवा कोणती चिठ्ठी चपाटी आज त्या पगारच्या इथून मागं चाललं नाही. कारण मी जरी साहेबांच्या घरातला माणूस होतो, जिल्हा परिषद होतो, पण कधी कोणाला अडवलं नाही का तुम्ही साहेबांकडे काय केले, परस्पर काम करून आणलं. अशा पद्धतीचं काम साहेबांनी केलं. तेच काम तुम्ही संदीप दादा असतील इथून पुढच्या काळात करावं आणि तुम्ही खचून जाऊ नका. जीवरगाव आहे म्हणजे पूर्ण ताकदीने तुमच्याशी. आज आमचे जुने सहकारी मित्र आम्ही कोणाला फोन नाही केले तरी ते सगळे इथे उपस्थित आहेत. कोणी इकडे तिकडे गेलेलं पूर्ण गाव आपलं 2-5% सोडले, सर्व आमचं गाव परिसर तुमच्या पाठीमागं राहील. तुम्ही जिथं जिथं हाका मारता तिथं उभं राहू, तुम्हाला जे जे मार्गदर्शन लागेल. आज माझं वय 63 आहे, सरचं 70 आहे, श्यामभाऊचं 75 आहे, विकासरावचं 70 आहे, 80-85 साराचे जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत हे सर्व तुमच्या पाठीमागे. तरुण मित्र सगळं तुम्हाला जोडलेलं आहे. आता या इथं दिसते तुम्हाला किती तरुण आलेले आहेत. तर पुढच्या काळामध्ये आता मी सगळ्यांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या काळात आपल्या ग्रामपंचायत इलेक्शन असेल, त्यानंतर अक्षयदादाचं योगायोगी इलेक्शन लागलं, मातेच्या कृपेने नाही लागणार, जर लागलंच तर आपण त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहू आणि कुठलं मत न करता 2 पावलं प्रत्येकाने तयारी ठेवू मागं पुढं व्हायची. तिकीट मागण्याची संख्या भरपूर राहणार आहे, भरपूर कसरत होणार आहे. तर सर्वांनी एवढ्या वेळेस वेळ आलेली आहे, आपले साहेब गेलेले आहेत, तर सर्वांनी आपली जी कमिटी राहील तिचं ऐकावं. इथं मार्केट कमिटी सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व संचालक, परिसर झाले, सर्व सरपंच, उपसरपंच, मी याला सांगू इच्छितो कोणी ताणाताणी करू नका. आणि तसं साहेबाचं नाव होतं तसंच आपलं नाव या गटातून पुढे गेलं पाहिजे. लोक जिल्हा परिषदेमध्ये गेलं मला सगळ्या जीवर गटात अशी काय ऊर्जा आहे. मी सांगायचं 90-95% मतदान द्यायला आमचा गट आहे. अशाच पद्धतीची एकी राहू दे तर हीच खरी साहेबाला श्रद्धांजली ठरण. इतके जण फोन न करता फोनवर सर्व उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमात शोभावाडी साहेबांना श्रद्धांजली दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि कार्यक्रम असा जाहीर समाप्त झाला. असं कैलासवासी कर्डिले साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव नाना, सूळ साहेब, संदीप दादा, दुसुंगे साहेब, मगर साहेब, सर्व कार्यकर्ते, आपण सर्व दुःखद अंतःकरणाने आजच्या या कार्यक्रमामध्ये हजर राहिला आणि
अक्षयदादावर आपण जी आपली श्रद्धा व्यक्त केली, अक्षयदादा पोरके झालेले नाहीत, हे ज्या वेळेला आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं सर्व ताकदीनिशी उभे राहू त्यावेळेला ते सिद्ध होणार आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये अक्षयदादा जे सांगतील, जसं साहेबांचा आदेश आपण पाळीत होतो त्याच पद्धतीने आपल्याला सर्वांना अक्षयदादा सांगतील त्यांनाच नेता मानावं लागेल. आपल्याला दुसरा कोणीही वाली नाही. आपण सर्वजण अक्षयदादाच्या पाठीमागं खंबीरपणे सर्व मार्गाने उभे राहू अशी ग्वाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त अक्षयदादांना देतो. अक्षयदादा भावी काळामध्ये त्यांची यशस्वी वाट. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.